रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। ती मनमोकळी असते ना, तिला सगळंच काही सुंदर दिसतं आणि त्यात आपली पारंपरिक साडी। आता पारंपरिक साडी म्हटलं तर त्यात काही विचारायलाच नको। प्रत्येक स्त्री ही पारंपरिक साडीमध्ये सुंदरच दिसते। त्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 5 गोष्टी बघणार आहोत की ज्यामुळे आपल्या साडीचं सौंदर्य त्या गोष्टी अजून जास्त खुलवतात। आता महाराष्ट्रीयन लेडी असतो ना, ज्या महाराष्ट्रीयन बायका असतात ना, त्या जितक्या सिंपल असतात, साध्या तयार होतात, तितक्या त्या सुंदर दिसतात। हा माझा अनुभव आहे। कुणाकुणाचा हा अनुभव आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। उगाच ओव्हर न करता आपण साडीवरती एक छोटासा गजरा जरी लावला ना, तरी महाराष्ट्रीयन लेडी या सुंदरच दिसतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 5 गोष्टी बघणार आहोत की त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। आता त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, साडी कोणत्या पद्धतीने नेसायची किंवा कशी नेसायची हे तुम्ही आधीच ठरवायला हवं। म्हणजे तुम्हाला लग्न कार्यासाठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी साडी ही ट्रॅडिशनल वेअर करायची आहे की वेस्टर्न वेअर करायची आहे, हे सगळं तुम्ही आधीच ठरवायला हवं। तर त्याने काय होईल की तुम्हाला त्या साडीनुसार ज्वेलरी किंवा अनेक प्रकारच्या ऍक्सेसरीज ह्या तुम्हाला तुमच्याकडे आधीच रेडी करून ठेवता येतील। त्यामुळे जेणेकरून तुम्हाला साडी ही कुठल्या प्रकारे स्टाईल करायची आहे ते तुम्ही आधीच ठरवा। नाहीतर ऐनवेळी काय होतं की आपल्याला करायचा असतो फॅन्सी लुक आणि आपल्याकडे त्या टाईपची ज्वेलरीज नसते किंवा आपल्याकडे ट्रॅडिशनल लुकची ज्वेलरी असते। मग काय होतं की एखाद्या ड्रेस सारखं त्या ड्रेसच्या टॉपवर दुसऱ्या कलरची किंवा दुसऱ्या ड्रेसची पॅन्ट घालण्यासारखं ते होतं। त्यामुळे शक्यतो तुम्ही साडी तुम्हाला एखाद्या प्रोग्रामसाठी वेअर करायची असेल तर तुम्हाला कुठला लुक क्रिएट करायचा आहे हे तुम्ही आधीच ठरवा। त्यानंतर आहे दुसरी गोष्ट, आता साडी आपण आधीच ठरवलेली असल्यामुळे कोणत्या पद्धतीने वेअर करायची किंवा कशा प्रकारे वेअर करायची हे आपण आधीच ठरवलेलं असल्यामुळे आपल्याला ज्वेलरी ही कोणत्या पद्धतीची आपल्याकडे असायला पाहिजे हेही इझी जातं। आता समजा पारंपरिक पद्धतीने साडी नेसायची हे जर तुम्ही ठरवलं तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रीयन लेडीज असतात ना, त्या अगदी साध्या सिंपल लुक मध्येही सुंदर दिसतात। तुम्ही बघितलं असेल आपली आई आजी ज्या असतात ना, त्या फक्त एक मोठं मंगळसूत्र घालतात तरीही त्या खूप सुंदर दिसतात। आता त्यामुळे पारंपरिक लुक मध्ये तुम्ही ज्वेलरी निवडताना मंगळसूत्र हे अजिबात बाजूला ठेवू नका। आता मंगळसूत्राला 16 शृंगार मध्ये सगळ्यात महत्वाचा दागिना मानले जाते। त्यामुळे तुमचं जर लग्न झाले असेल तर तुम्ही मंगळसूत्र हे साडीसोबत नक्की वेअर करा। सूत्रामध्येही आजकाल खूप जास्त पॅटर्न हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही जर लॉंग मंगळसूत्र घातलं आणि त्यासोबत एखादी सिंपल साधी ठुशी जरी वेअर केली तरीही तुमचा लुक हा सुंदरच दिसणार आहे। बस मोठे मोठे दागिने, खूप जास्त दागिने वेअर केले तर तो लुक आपला अजिबात चांगला दिसणार नाहीये। जर तुम्हाला मंगळसूत्र हे घालायचंच नसेल तर तुम्ही एखादी अशी टेम्पल ज्वेलरी वेअर करू शकता किंवा तुम्ही पारंपरिक महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल लुकवर असाल तर तुम्ही एक नथ अशी वेअर करा। नथ घालायला अजिबात विसरू नका। आणि जर तुमचा फॅन्सी लुक असेल तर तुम्ही स्टोन्सची जी ज्वेलरी असते ती वेअर करा। तुम्ही फॅन्सी मंगळसूत्रही घालू शकता, त्यासोबत तुम्ही इयरिंग ही वेअर करा। अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॅन्सी लुक खूप अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। आजकाल खूप फॅन्सी मंगळसूत्र ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे। अशा प्रकारचे फॅन्सी छान छान नाजूक मंगळसूत्र ही तुम्ही वेअर करू शकता। तर आहे तिसरी गोष्ट, हेअरस्टाईल। आता आपण कोणत्या प्रकारची साडी वेअर करणार असतो त्यावर आपली हेअरस्टाईल ही डिपेंड असते। पारंपरिक साडीवर मोस्टली आपण अंबाडाच घालतो आणि त्यावर आपण गजरा लावतो। पण खूपदा काय होतं की ऐन टायमिंगला आपल्याला गजराच मिळत नाही, तर अशा वेळी गावाकडे वगैरे गजरा जर आपल्याकडे नसला तर आपली हेअरस्टाईल ही उठून दिसत नाही। तर आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे आर्टिफिशियल गजरे हे अवेलेबल झाले आहेत। तर अशा प्रकारचे गजरे हे तुमच्याकडे तुम्ही कॅरी करा। होताना तुम्ही मेसी बन ही वापरू शकता। आजकाल मार्केटमध्ये मेसी बन ही अवेलेबल झाले आहेत। अशा प्रकारचे मेसी बन जर तुम्ही लावले आणि त्यावरती तुम्ही असे आर्टिफिशियल किंवा डुप्लिकेट फुलं जरी लावले तरीही तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। आता त्याचबरोबर जर तुमचा फॅन्सी लुक असेल, वेस्टर्न लुक असेल तर त्यावरती ही भरपूर साऱ्या ओपन हेअरस्टाईल ही आहेत।
त्या तुम्ही करू शकता. त्यावरती तुम्ही एखादा ब्रॉच लावू शकता किंवा छान असे सुंदर फुलंही लावू शकता. अशा प्रकारे आजकाल भरपूर सारे हेअरस्टाईलचे पॅटर्न्स ही मार्केटमध्ये आहेत, तेही तुम्ही लावू शकता. नंतर चौथी गोष्ट आहे बँगल्स. आता ग्रीन कलरच्या बँगल्स ह्या आपल्या आई आजी बघा फक्त ग्रीन कलरच्या बँगल्स ह्या वेअर करतात, तरीही त्या खूप सुंदर दिसतात. कारण ग्रीन कलरच्या बँगल्स ह्या अशा आहेत की त्या कोणत्याही साडीला कॉम्प्लिमेंट करतात. आणि खरं तर हेच सिक्रेट आहे की जे आपल्या लक्षातच येत नाही. छान नाजूक खानदानी दिसायचं असेल तर अशा ग्रीन कलरच्या बँगल्स तुम्ही नक्की वेअर करा. याच पारंपरिक गोष्टीत प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य हे लपलेलं आहे. ग्रीन बँगल्स नसतील तर तुम्ही साडीच्या काठाला मॅच होतील, ब्लाउजला मॅच होतील अशा प्रकारच्या बँगल्स घालू शकता. किंवा तुम्ही अशा प्रकारचे आजकाल मार्केटमध्ये कडेही अवेलेबल आहे, तर अशा प्रकारचे तुम्ही कडेही घालू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही जर कुठलेही तुमच्याकडे बँगल्स नसतील तर तुम्ही बिनधास्त कुठल्याही पारंपरिक लुकवर, ट्रॅडिशनल लुकवर ग्रीन कलरच्या बँगल्स ह्या वेअर करा. त्याने तुमचा लुक कमालच दिसणार आहे. आता त्याचबरोबर फॅन्सी लुक करणार असाल तर फॅन्सीवर तुम्ही एक छोटेसे ब्रेसलेट वेअर करू शकता. एका हातामध्ये तुम्ही छान असं वॉच वेअर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फॅन्सी लुकवरतीही अशा प्रकारे ज्वेलरी ही वेअर करू शकता. नंतर पाचवी गोष्ट आहे मेकअप. आता मेकअप करणं किंवा न करणं ही प्रत्येकाची चॉईस असते. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन, कुठल्याही प्रोग्रामसाठी जात असाल तर थोडासा हलका मेकअप करणं हे गरजेचं आहे. ही नाही तर तुम्ही बीबी क्रीम, लिपस्टिक, काजळ ह्या थोडक्यात छोट्याशा गोष्टी करूनही तुम्हाला मेकअप करता येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही मेकअप करा. त्याने काय होईल की तुमचा लुक हा सुंदर सोबरही दिसेल आणि त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक कॉन्फिडंट ही वाढेल. कुठेही जाणार असाल तर थोडासा हलकासा मेकअप तुम्ही नक्की करा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपल्याला जी साडी वेअर करायची असेल ती प्रेस केलेली असावी. साडीला पिना लावून चापून चोपून ती नेसा आणि शक्यतो साडी वेअर करताना उंच हील घालूनच तुम्ही साडी वेअर करा. त्याने काय होईल की तुमची साडी ही खूप सुंदर अशी नेसली जाईल. मैत्रिणींनो, या होत्या 5 टिप्स ज्यामुळे आपली साडी ही अगदी जबरदस्त आणि कमाल दिसू शकते. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कुठे लग्न समारंभासाठी, कुठे प्रोग्रामसाठीही जायचं असेल तर तुमची जास्त धावपळही होणार नाही आणि तुमची साडी ही सुंदर दिसेल. त्यामुळे सगळ्यात आधी काय तयारी करायची हे तुम्ही कुठे जाण्याच्या अगोदरच ठरवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.